आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। UDIS प्लस वर उपलब्ध झालेल्या नवीन अपडेट बाबत आजच्या व्हिडिओमधून आपण माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतेक शाळांचं प्रमोशनचं काम हे UDIS प्लस वर पूर्ण झालेलं असेल। मात्र विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर आपल्या समोर बऱ्याच अडचणी आहेत। यातील मला माहित असलेल्या समस्याचं निराकरण आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। हा व्हिडिओ यासाठी संपूर्ण पहा। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य भिसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा, थोडक्यात पण महत्त्वाचे टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। UDIS प्लस वर काम करत असताना आपणास एक एरर येतो। अपडेट करत असताना सम मॅन्डेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट ऑर मिसिंग या पद्धतीचा जर आपणास एरर येत असेल तर यासाठी लक्षात घ्या की विद्यार्थी अपडेट करत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या 3 महत्त्वाच्या गोष्टींची वाढ या ठिकाणी अपडेट मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप, विद्यार्थ्याचं वजन आणि विद्यार्थ्यांची उंची। हे कशा पद्धतीने फिल करायचं जेणेकरून हा एरर येणार नाही हे आपण पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। त्याचप्रमाणे विद्यार्थी UDIS प्लस वर जेव्हा आपण इम्पोर्ट करतो तेव्हा आपल्याला नो डाटा फाउंड अशा पद्धतीचा देखील हा एक मेसेज डिस्प्ले होतो। तर अशा वेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस विद्यार्थी आपण इम्पोर्ट करतो अशा वेळेस विद्यार्थ्याचा नॅशनल कोड टाकल्यानंतर जे जन्मतारीख आपण त्या ठिकाणी टाकतो हीच जन्मतारीख समोरच्या शाळेमधून आपल्याला जन्मतारीख तीच आहे का ही कन्फर्म करून घ्यावी। कारण समोरच्या शाळेने जन्मवर्ष, ती जन्मतारीख आणि आपण टाकत असलेली जन्मतारीख यामध्ये जर फरक असेल तर अशा पद्धतीचा हा एक एरर नो डाटा फाउंडचा आपल्याला डिस्प्ले होतो। चला तर आणखी ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल यामध्ये जे काही 4 पर्याय आहेत हे कशा पद्धतीने आपण वापरावे हे आपण पुढील प्रमाणे पाहूया। विद्यार्थी फायनलाइज केल्यानंतर आपल्या समोर काही समस्या असतील तर मला माहित असलेल्या समस्यांचं काही निराकरण कशा पद्धतीने करायचं हे समजून घेऊया। यासाठी व्हिडिओ हा पूर्णतः पहा। बघा, या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट मॉड्यूल महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि गो म्हणा। थोडक्यात या ठिकाणी लॉग इनची प्रोसिजर जी आहे, जी नेहमीप्रमाणे आपण या टॅबवर क्लिक करून या ठिकाणी आपला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून आपली लॉग इनची प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड दिसेल। शैक्षणिक वर्ष 2023-24 या टॅबला आपण क्लिक करूया। आलेली ही पॉपअप विंडो याला क्लोज करूया। प्रथमतः हे जे काही महत्त्वाचे डाव्या साईडला टॅब दिसतात, या डाव्या साईडला दिसणाऱ्या टॅबमध्ये आपण बाकीच्या या वरच्या 3 ते 4 टॅब बद्दल मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती। यानंतर या ठिकाणी एक नवीन अपडेट आलेली आहे, ती नवीन अपडेट मी या ठिकाणी प्रॅक्टिकली दाखवतो। लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट वर क्लिक केल्यानंतर आता विद्यार्थी ज्यावेळेस आपण अपडेट करणार आहोत, शैक्षणिक वर्ष 2023-24 चे विद्यार्थी अपडेट करणार आहोत, तर अपडेट करत असताना बघा या ठिकाणी सगळ्यात खाली विद्यार्थ्याला एडिट केल्यानंतर सगळ्यात शेवटी ब्लड ग्रुप हा एक नवीन टॅब आलेला आपल्याला दिसेल। मी ब्लड ग्रुपवर क्लिक केलं, जर विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप आपल्याला माहीत असेल तर आपण योग्य तो या ठिकाणी ब्लड ग्रुप आहे त्याला सिलेक्ट करा। मात्र आपल्याला विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप हा लगेच माहीत नाही, काही दिवसानंतर आपण माहीत करून आपल्याकडे जे रिपोर्ट येतील त्याच्यावरून आपण ज्यावेळेस हा ब्लड ग्रुप टाकू, मग तोपर्यंत आपल्याला काय करावं लागेल, कारण हे माहिती भरणे ही बंधनकारक आहे। सो अशा वेळेस अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सून सगळ्यांनी हा टॅब निवडावा, जेणेकरून रिपोर्ट आल्यानंतर काही दिवसानंतर आपण याची माहिती या ठिकाणाहून अपडेट करू शकता। आणि ब्लड ग्रुप माहीत झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा यायचं, पुन्हा जो ब्लड ग्रुप आहे तो टाकायचा आणि अपडेट करून घ्यायचं। जर आपल्याला सध्या माहीत नसेल तर आपण सगळ्यांनी अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड सून या टॅबला क्लिक करून अपडेट करून घ्यायचं आहे। आता यानंतर पुन्हा नेक्स्ट केल्यानंतर 3 नंबरचं जे पेज आहे, या तिसऱ्या पेजवर गेल्यानंतर या सगळ्यात शेवटी स्टुडंट हाईट ही सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी एंटर करायची आहे आणि स्टुडंट वेट, वजन हे किलोग्रॅममध्ये या ठिकाणी एंटर करायचं आहे। ह्या दोन्ही आणि ब्लड ग्रुप या 3ही गोष्टी या ठिकाणी रिक्वायर्ड आहेत, म्हणजे
बंधनकारक असल्याने, भरणे बंधनकारक असल्याने आपण हे भरा, त्यानंतरच या ठिकाणी हे अपडेट होईल, अन्यथा आपणास एरर देखील या ठिकाणी येऊ शकतो। ही एक महत्त्वाची अपडेट आपल्यासमोर मी या ठिकाणी मांडलेली आहे। आता जाऊया सगळ्यात शेवटी ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल या टॅबला। आता ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल यामध्ये आपण माहिती पाहण्याआधी मी बऱ्याच शिक्षकांनी एक प्रश्न केला होता की चुकून जी इयत्ता आहे ही विद्यार्थ्यांची फायनलाइज करताना, प्रमोशन करताना चुकून त्या विद्यार्थ्याची इयत्ता तीच निवडून ही आपल्याकडनं फायनलाइज झाली आणि फायनलाइज झाल्यानंतर तो विद्यार्थी त्याच वर्गामध्ये आपल्याला दिसतो। मग अशा वेळेस वर्ग चेंज करण्याची सुविधा आपल्याकडे आहे का? अशा वेळेस वर्ग सुविधा चेंज करण्याची सुविधा सध्या तरी आपल्या शाळा लॉग इनला उपलब्ध नाही। हे आपण BRC अथवा KP लॉग इनवरून, BRC लॉग इनवरून आपण ते चेंज करून घेऊ शकता। यासाठी रीतसर आपण त्यांना विनंती अर्ज करून त्या ठिकाणून आपण बदल करू शकतो। आता जाऊया ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल या टॅबवर। बघा, या टॅबवर आल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड दिसेल। स्टुडंट नॅशनल कोड, या ठिकाणी मी नॅशनल कोड एका विद्यार्थ्याचा फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला उदाहरण प्रात्यक्षिक दाखवावं यासाठी एंटर करतो आणि गो म्हणतो। गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर मला त्या विद्यार्थ्याचा नॅशनल कोड, त्याचं नाव, डेट ऑफ बर्थ, त्याचा क्लास, सेक्शन आणि त्याचं सध्याचं स्टेटस जे आहे हे मला या ठिकाणी दिसतंय। आता या ठिकाणी तुम्ही काय यावं आणि या ठिकाणी कोणतेही महत्त्वाचे 4 बदल, 4 अपडेट आपण या ठिकाणाहून करू शकता, ही माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। लक्षात घ्या, विद्यार्थी फायनलाइज करत असताना, प्रमोट करत असताना विद्यार्थ्याचं स्टेटस हे आपण त्या ठिकाणी स्टडिंग इन सेम स्कूल, जर तो विद्यार्थी त्याच ठिकाणी शिकत असेल तर हा आपण पर्याय निवडतो आणि लेफ्ट विथ TC हा पर्याय जर तो विद्यार्थी शाळा सोडून गेला असेल तर अशा वेळेस हा दुसरा पर्याय जो आहे हा त्या ठिकाणी आपण निवडतो। आता एखाद्या विद्यार्थ्याचं चुकून तुम्ही स्टडिंग इन सेम स्कूल हे झालेलं आहे, मात्र तो विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे आणि तुम्ही फायनलाइज देखील केलेला आहे। आता मला ते स्टेटस चेंज करायचं आहे, कारण ते स्टेटस जर आपण चेंज केलं नाही तर समोरच्या शाळेमध्ये, तो ज्या शाळेमध्ये तो विद्यार्थी गेला त्या शाळेतील शिक्षकांना किंवा त्या शाळेला आपल्याकडनं तो विद्यार्थी इम्पोर्ट करता येऊ शकत नाही। यासाठी आपल्याला त्याचा स्टेटस चेंज करावा लागेल। आता एकदा का फायनलाइज झालं तर तुम्ही त्या ठिकाणाहून चेंज करू शकत नाही। सो अशा वेळेस तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल या टॅबवर यायचं आहे। ज्या विद्यार्थ्याचं स्टेटस हे स्टडिंग इन सेम स्कूल झालेला आहे, मात्र तो शाळा सोडून गेला आहे, आपल्याला त्याला लेफ्ट विथ TC हा पर्याय द्यायचा असेल तर त्याला त्याचा नॅशनल कोड हा या ठिकाणी एंटर करा, गो म्हणा। बघा, तुम्ही ही माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक खाली हे 4 टॅब आहेत हे ॲक्टिव्ह झालेले दिसतील। आता तो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सोडून गेलेला आहे, आपण त्याला चुकून सेम इन स्टडिंग स्कूल त्या ठिकाणी दाखवलं गेलं असेल तर त्याला लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC या टॅबला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कन्फर्म म्हणायचं आहे। जर आपण या ठिकाणा कन्फर्म म्हटलं तर त्याचं फायनलाइज झाल्यानंतर सुद्धा त्याचं स्टेटस हे या ठिकाणाहून चेंज होणार आहे, म्हणजे हा विद्यार्थी त्या ठिकाणाहून ड्रॉप बॉक्सला जाईल आणि समोरच्या शाळेने इम्पोर्ट करत असताना तो विद्यार्थी त्यांना सहज इम्पोर्ट करता येऊ शकते। ही एक पहिली महत्त्वाची माहिती होती। यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती सांगतो। एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे आपण पूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना फायनलाइज केलं आणि फायनलाइज केल्यानंतर हे सगळे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये आले। आता शाळा सुरू होऊन 3 ते 4 महिने झालेले आहेत, 5 महिने झाले, 6 महिने झाले। आता एखाद्या विद्यार्थ्याने शाळा सोडली आणि शाळा सोडल्यानंतर ऑफिशियली त्याने अर्ज केला TC साठी, तर अशा वेळेस त्याला आपण TC अप्लाय करतो, TC देतो, मात्र UDISE प्लसवर त्याला आपल्याला दाखवायचं असेल तर अशा वेळेस त्याचा नॅशनल कोड या ठिकाणी एंटर करा। पुन्हा या ठिकाणी हे 4 टॅब दिसतील आणि इश्यू न्यू TC हा जो टॅब आहे या टॅबला क्लिक करून त्याला कन्फर्म करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला तुम्ही TC हा त्याने रिक्वेस्ट केल्यानंतर आपण त्याला त्याचा TC हा त्याला दिलेला आहे आणि यासाठी हा इश्यू न्यू TC हा टॅब तुम्हाला वापरायचा आहे। त्यानंतर एखादा विद्यार्थी हा शाळाबाह्य आहे, त्याने शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, मात्र तो घरीही दिसत नाही, शाळेतही दिसत नाही, मात्र त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहे किंवा LC हे आपल्या कार्यालयात आहे,
अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला असा शाळाबाह्य कोणी विद्यार्थी असेल तर त्याचा नॅशनल कोड हा या ठिकाणी टाका, गो म्हणा. पुन्हा आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी दिसेल. पुन्हा हे खाली 4 पर्याय दिसतील आणि 4 पर्यायापैकी 3 नंबरचा पर्याय जो आहे मार्क ड्रॉप आउट या टॅबला तुम्ही क्लिक करा. आता अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून क्लिक करून कन्फर्म केलं तर हा विद्यार्थी आपण आपल्या येथून हा जातो ड्रॉप बॉक्सला आणि ड्रॉप बॉक्समधून त्या विद्यार्थ्याला जे कोणी दुसरी नवीन शाळा ज्या वर्षी त्या ठिकाणी त्याला ॲडमिशन मिळेल आणि तो त्या ठिकाणून ते इम्पोर्ट करायचा प्रयत्न करतील तर या ठिकाणून ते सहज करू शकतात. बघा मार्क ड्रॉप आउट या ठिकाणी दिलेली आहे. दिस फॅसिलिटी विल रिमूव्ह द स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल अँड सेंड द रेकॉर्ड टू द ड्रॉप बॉक्स मेकिंग देम इलिजिबल फॉर इम्पोर्ट बाय एनी अदर स्कूल. हे ड्रॉप बॉक्समधून जे काही समोरची शाळा असेल त्यांना ज्यावेळेस आवश्यक असेल त्यावेळेस ते त्या ठिकाणाहून उचलतील. सो अशा वेळेस आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा नॅशनल कोड टाका, माहिती दिसेल, मार्क ड्रॉप आउटवर क्लिक करा आणि कन्फर्म करा. कन्फर्म केला की असे शाळाबाह्य विद्यार्थी एकंदरीत शाळेमध्ये LC आहे मात्र त्याचा आपण शोध घेतला तर तो आपल्याला कुठेही मिळत नाही. घरी गेलो घर बंद आहे किंवा शाळेमध्ये सुद्धा त्याचा अब्सेंटी आहे, अशा वेळेस त्याला मार्क ड्रॉप आउट या सिस्टममध्ये टाकून त्याला ड्रॉप बॉक्समध्ये करा. यानंतर चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्क इनॅक्टिव्ह. आता मार्क इनॅक्टिव्ह हे कोणाला करायचं आहे? असे काही विद्यार्थी आपल्या युडायस प्लसमध्ये झालेले असतात ज्यांची डबल एंट्री झालेली असते किंवा असे विद्यार्थी आहेत का त्या विद्यार्थ्यांना आपल्याला डिलीट करायचं आहे. सो अशा वेळेस या विद्यार्थ्याचा नॅशनल कोड या ठिकाणी टाका, गो म्हणा. या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला या स्क्रीनवर या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि त्यानंतर मार्क इन ॲक्टिव्ह या टॅबला क्लिक करा. पण लक्षात घ्या मार्क इन ॲक्टिव्ह या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचं वाक्य ते वाचा आणि त्याच्यानंतरच कन्फर्म करा. दिस फॅसिलिटी विल डिलीट द स्टुडंट परमनंटली अँड वोंट बी अवेलेबल टू इम्पोर्ट अगेन बाय एनी स्कूल. म्हणजे या ठिकाणीहून तो विद्यार्थी डिलीट होणार आहे आणि कुठलीही शाळा त्याला त्या ठिकाणी इम्पोर्ट करू शकणार नाही. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे 4 टॅब मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC, म्हणजे ऑलरेडी त्याने शाळा सोडलेली आहे पण आपल्याकडनं चुकून स्टडिंग इन सेम स्कूल झालं असेल तर अशा वेळेस लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC हा टॅब वापरायचा आहे. जर एखादा विद्यार्थी आपली शाळा रेग्युलर सुरू झाली आणि मध्येच त्यांनी अप्लाय केलेलं असेल TC साठी तर आपण त्याला TC हे देणार आहोत आणि युडायस प्लसवर त्याचा नॅशनल कोड टाकून त्याला इश्यू न्यू TC दाखवून त्याला त्या ठिकाणी अपडेट करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी मार्क ड्रॉप आउट हा तिसरा ऑप्शन आहे. बघा या ठिकाणी माहिती देखील दिलेली आहे. जे काही विद्यार्थी असे आहेत का शाळाबाह्य आहेत, त्यांचा काहीही पत्ता नाही मात्र त्याचं जे काही LC आहे ती आपल्या शाळेमध्ये पडलेली आहे, अशा वेळेस त्या विद्यार्थ्याला मार्क ड्रॉप आउट या टॅबला क्लिक करून त्याला अपडेट करून घ्यायचं आहे. आणि शेवटचा आहे मार्क इनॅक्टिव्ह ऑप्शन टू बी मार्क व्हेन स्टुडंट इज पास अवे जंक ऑर डुप्लिकेट इन दिस स्कूल. अशा वेळेस आपण त्याला मार्क इन ॲक्टिव्ह करायचा आहे. पण लक्षात घ्या मार्क इन ॲक्टिव्ह केल्यानंतर तो विद्यार्थी परमनंटली त्या ठिकाणाहून डिलीट होईल आणि कुठलीही शाळा त्याला त्या ठिकाणाहून इम्पोर्ट करू शकणार नाही. मी आशा करतो की आपल्याला ही सगळी जी काही माहिती दिलेली आहे ही नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.